नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लिगसी टेस्ट पेपर सीरीज मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत. लक्षात घ्या, ही लिगसी टेस्ट पेपर सीरीज जी आहे तर त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, 2025 साली जी काही राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे आपली सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर त्या सप्टेंबर महिन्याच्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी UPSC अकॅडमीच्या माध्यमातून ₹1 मध्ये 10 क्वेश्चन पेपर तुम्हाला इथे या ठिकाणी देत आहोत आम्ही. लक्षात घ्या, या लिगसी टेस्ट पेपर सीरीजच्या माध्यमातून तुमचा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच घटकांचा इथे या ठिकाणी अभ्यासक्रम इथे या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. या लिगसी टेस्ट पेपर सीरीज मध्ये इतिहास या विषयाचे संबंधित महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे आणि त्याचे एक्सप्लेनेशन देखील आजच्या या सत्रामध्ये मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. तर लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी मित्रांनी अजूनपर्यंत या लिगसी टेस्ट सीरीजचा या ठिकाणी बेनिफिट घेतला नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी जरूर ही ₹1 मध्ये असणारी लिगसी टेस्ट पेपर सीरीज जरूर या ठिकाणी जॉइन करून घ्या. तर UPSC अकॅडमिया यांच्या माध्यमातून ही टेस्ट पेपर सीरीज या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर याचा बेनिफिट लवकरात लवकर तुम्ही उचलून घ्या मित्रांनो. तर ठीक आहे, तर आज आपण दुसरा पेपर जो आहे, तर त्या दुसऱ्या पेपरचा इतिहास हा जो विषय आहे, या टेस्ट पेपर सीरीज अंतर्गत इतिहास हा विषयाचं एक्सप्लेनेशन आणि त्याचं क्वेश्चन पेपर हे मी या ठिकाणी करून देणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर या टेस्ट पेपर सीरीजचा आज दुसरं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत. या सत्रामध्ये मी तुम्हाला इतिहास या विषयाचे जे काही 15 प्रश्न या पेपरसाठी या ठिकाणी दिलेले होते, तर ते 15 प्रश्न मी तुम्हाला इथे या ठिकाणी सॉल्व्ह करून देणार आहे. त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. तर सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. लक्षात घ्या, 61 पासून पुढचे जे प्रश्न आहेत ते आपल्या या इतिहास या विषयाचे आहेत बघा. आता बघा इथं दिलेलं आहे हत्ती गुंफा अभिलेख. हत्ती गुंफा अभिलेखावर हा प्रश्न आहे बघा. 61 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. इथं म्हटलेलं आहे, हत्ती गुंफा अभिलेखात खालीलपैकी कोणत्या शासकाची विस्तृतपणे माहिती या ठिकाणी मिळते. आता बघा आयोगानं आपल्याला 2025 साठी जो काही नवीन सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर हा महत्वाचा घटक दिलेला आहे. आणि त्यामुळं आर्ट अँड कल्चरशी संबंधित विविध प्रकारचे अभिलेख, शिलालेख, त्याचबरोबर विविध प्रकारचं स्थापत्य, चित्रकला त्यांच्यावर अभ्यास करून ठेवा. तिथे प्रश्न येईल आणि त्याच पद्धतीने हाथीगुंफा अभिलेखावर हा प्रश्न विचारलेला आहे. काय यामध्ये दिलेलं आहे, खारवेल चेदी वंश, धनानंद नंद वंश, त्याचबरोबर चंद्रगुप्त मौर्य मौर्य वंश आणि त्याचबरोबर समुद्रगुप्त गुप्त वंश. तर कोणाची माहिती मिळते आपल्याला? तर खारवेलची माहिती या ठिकाणी मिळते. लक्षात घ्या, खारवेल हा चेदी वंशाचा शासक होता. आपल्याला माहिती असेल की कलिंगवर अशोक राजाने या ठिकाणी युद्ध केलेलं होतं किंवा कलिंगवर हल्ला केला होता. कलिंग युद्धानंतर हे कलिंग राज्य मौर्य साम्राज्याचा भाग बनलं. मात्र जसं मौर्य साम्राज्याचं विघटन झालं, मौर्य साम्राज्य डिक्लाइन झालं, त्यानंतर पहिलं जर कोणतं स्टेट हे मौर्य साम्राज्यातून बाहेर पडलं तर ते कलिंग आणि मग कलिंगमध्ये चेदी वंशाची स्थापना इथे या ठिकाणी करण्यात आली. लक्षात घ्या, महामेघवाहन नाव नीट लक्षात घ्या. महामेघवाहन हा चेदी वंशाचा या ठिकाणी संस्थापक होता आणि यांचा महान शासक तो म्हणजे खारवेल आहे. तर या खारवेलची माहिती तुम्हाला हाती गुंफा अभिलेखामध्ये या ठिकाणी मिळते. तर हा महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. ठीक आहे ना. दुसरा प्रश्न पाहूया आपण लगेचच बघा. आता बघा यानंतरचा 62 क्रमांकाचा जो क्वेश्चन आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. तर 62वा क्रमांक जो आहे तर त्याचा प्रश्न आपण इथं काय आहे तो पाहूया. बघा इथं दिलेलं आहे, खालील विधान तपासा व योग्य पर्याय निवडा. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. विधान तपासा व योग्य पर्याय निवडा. इसवी सनाच्या 7व्या शतकात दक्षिण भारतात महाबलीपुरम या शहरात धर्मराज मंदिराची स्थापना झाली होती किंवा उभारणी केली होती असा प्रश्न इथे दिलेला आहे. आणि दुसरं सेंटेन्स दिलेलं आहे, याच काळात म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकात उत्तर भारतात अजिंठा लेणीचा विकास झाला. अशा पद्धतीचे 2 सेंटेन्स इथे या ठिकाणी दिलेले आहेत. बघूया याचं उत्तर काय? पर्यायामध्ये केवळ अ योग्य आहे, केवळ ब योग्य आहे, दोन्ही योग्य आणि त्याचबरोबर दोन्ही अयोग्य. तुम्ही काय लिहिलेलं आहे मला माहीत नाही. परंतु लक्षात घ्या, इसवी सनाच्या 7व्या शतकात दक्षिण भारतामध्ये महाबलीपुरम या शहरात धर्मराज मंदिराची स्थापना झाली होती. लक्षात घ्या. मग ही धर्मराज मंदिराची स्थापना ही कोणी केली होती? तर नरसिंहवर्मननी केली होती. लक्षात घ्या. तर नरसिंहवर्मन प्रथम याच्या काळामध्ये या महाबलीपुरम या शहराची स्थापना झाली. ज्याला मामल्लपुरम असं पण म्हटलं जातं. आणि लक्षात घ्या, या नरसिंहवर्मन प्रथमच्याच काळामध्ये धर्मराज मंदिर या ठिकाणी सुरू करण्यात आलं. नरसिंहवर्मन प्रथम, परमेश्वर वर्मन आणि नरसिंहवर्मन द्वितीय यांच्या या 3 शासकांच्या काळात धर्मराज मंदिर हे उभारण्यात आलेलं आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. महत्वाचा हा पण एक मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना.
त्याचबरोबर बघा याच काळात 7व्या शतकात उत्तर भारतात अजिंठा लेणीचा विकास झाला. आता सर्वत्र लक्षात घ्या, अजिंठा लेणी काय उत्तर भारतात आहे का? तर नाहीये. तर ती कुठे आहे? तर दख्खनमध्ये आहे, है ना? तर दख्खनमध्ये अजिंठा लेणी या ठिकाणी आहे आणि अजिंठा लेणीचा विकास जर आपण बघितला, तर तो इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये आहे, ना की 7व्या शतकात. ठीक आहे ना? म्हणजे यांच्या आधी अजिंठा लेणी आपल्याला पाहायला भेटतील. त्यामुळे हे तर काही याचं उत्तर नाही आहे. त्यामुळे केवळ हे योग्य आहे, अशा प्रकारचं हे उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे ना, आता कळलं का? महाबलीपुरमवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाबलीपुरमला मामल्लपुरम असं पण म्हटलं जातं. पल्लव शासकांवर यूपीएससीने प्रश्न विचारला होता. प्रश्न या ठिकाणी होता, की मत्तविलास प्रहसन हे कोणी निर्माण केलं? तर महेंद्रवर्मनने केलेलं होतं. मत्तविलास प्रहसनावर आला होता बघा प्रश्न. बघा त्यानंतर बघा एक प्रश्न आहे. देवराज, देवश्री, नरेंद्रदेव त्याचबरोबर विक्रमसिंह, विक्रमादित्य, विक्रमांक, साहसांक, सिंहचंद्र, परम भागवत, महाराजाधिराज या पदव्या खालीलपैकी कोणत्या शासकाने धारण केलेल्या होत्या? राज्यसेवेनं एकदा असा प्रश्न विचारला होता, महेंद्रदित्याची पदवी ही कोणत्या गुप्त शासकाने धारण केली आहे ना? असा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याचं उत्तर काय होतं? कुमारगुप्ताने धारण केलं. तर अशा प्रकारे ह्या सर्व पदव्या कोणत्या एका शासकाने धारण केला असा प्रश्न येण्याची शक्यता आहे लक्षात घ्या. मग आपण इथं पाहायला पाहिजे बघा, चंद्रगुप्त प्रथम, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त द्वितीय आणि अशोक. तर काय उत्तर याचं? तर विक्रमादित्याची पदवी धारण करणारा हा चंद्रगुप्त द्वितीय होता हे लक्षात घ्या. ठीक आहे. चंद्रगुप्त द्वितीय. तर ह्या सर्व पदव्या या चंद्रगुप्त द्वितीयानं धारण केल्या होत्या. हा मुद्दा लक्षात घ्या. चंद्रगुप्त द्वितीयाचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या चंद्रगुप्त द्वितीयाच्या काळामध्ये बहरोली स्तंभलेखाची निर्मिती या ठिकाणी झाली. जो दिल्लीच्या जवळ कुतुब मिनारच्या जवळ इथे या ठिकाणी 7.2 मीटर एवढा उंच असा मोहरोली स्तंभ या ठिकाणी आहे. जो या ठिकाणी स्तंभ लोखंडाचा असून त्याला अद्यापपर्यंत गंज चढलेला नाही. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि आपल्याला माहिती असेल की चंद्रगुप्त द्वितीय याच्याच दरबारामध्ये किंवा याच्याच राज्यामध्ये या ठिकाणी फाहियान हा पहिला चीनी बौद्ध प्रवासी भारतात देखील आला होता. हा पण मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर या पद्धतीचा हा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहिला. चलो त्यानंतरचा प्रश्न आता आपण पाहूया. बघा सातवाहन शासकांच्या बद्दलचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर तो प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया. आता बघा हा प्रश्न जर आपण पाहिला इथं म्हटलेलं आहे, सातवाहनांवर मागच्या वर्षीच राज्यसेवेनं प्रश्न विचारला. त्यामुळे होऊ शकतं सातवाहनांवर परत एकदा प्रश्न येईल. सातवाहनांवर प्रश्न श्रीमुखशी संबंधित होता. आता याच्यात 4 सेंटेन्स दिलेले आहेत बघा. आता बघा सातवाहन शासकांबाबत योग्य विधानं ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर श्रीमुख हा सातवाहनांचा संस्थापक होता. येस होता. श्रीमुखच सातवाहनांचा संस्थापक या ठिकाणी आहे. सातवाहन शासकांनी भूमी अनुदान देण्याची परंपरा भारतात सर्वप्रथम सुरू केली. भूमी अनुदान देण्याची परंपरा भारतात सर्वप्रथम सातवाहनांनी सुरू केली का? येस, सातवाहनांनी सुरू केली. आता भूमी अनुदानाच्या संदर्भात काय आपल्याला पाहायला भेटतं? नाणेघाट अभिलेख, ठीक ना? जुन्नरच्या इथं नाणेघाट अभिलेख आपल्याला पाहायला भेटतो आणि अभिलेखामध्ये राणी नायनिकाची माहिती मिळते. राणी नायनिका ही सातकर्णी शासकाची या ठिकाणी विधवा पत्नी आहे आणि त्या राणी नायनिकाने काय केलं? त्या राणी नायनिकानं ब्राह्मणांना भूमी अनुदान दिल्याची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळून जाते लक्षात घे. आणि म्हणून मग भूमी अनुदान देण्याची संदर्भात माहिती ही नाणेघाट अभिलेखातून या ठिकाणी मिळते. तर सातवाहन शासकाने सर्वात पहिल्यांदा भूमी अनुदान देण्याची परंपरा सुरू केली. विधान ॲब्सोल्युटली राइट आहे. ठीक आहे. पुढे बघा. पैठण, तेर आणि भोकरदन, पैठण, तेर आणि भोकरदन इत्यादी ठिकाणे यांच्या काळात एक उद्योग केंद्र म्हणून उदयास आली होती. एकदम बरोबर आहे लक्षात घ्या. पैठण आणि तेर हे त्या काळामध्ये या ठिकाणी कापड उद्योग होते. कापड उद्योग केंद्र होते लक्षात घ्या. कापड उद्योग केंद्र म्हणून पैठण आणि तेर हे कापड उद्योग केंद्र म्हणून उदयास आले. तर भोकरदन जर आपण पाहिलं ना तर हस्तिदंतासाठी, हस्तिदंत जो आहे तर त्या हस्तिदंत कार्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध या ठिकाणी होतं हे लक्षात घ्या भोकरदन. ठीक आहे ना. तर भोकरदन मधल्याच कारागीर लोकांनी इथं आपल्याला पाहायला भेटतं, की भारहूत कला केंद्र जे आहे, जे शुंगांच्या काळामध्ये झालं तर त्या भारहूत कला केंद्राला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याची माहिती या ठिकाणी मिळून जाते. ठीक आहे ना. तर हा पण एक मुद्दा लक्षात घ्या. भोकरदन इम्पॉर्टंट आहे. इत्यादी ठिकाणी यांच्या काळात उद्योग केंद्र म्हणून उदयास आले. एकदम बरोबर आहे. आणि यज्ञशी सातकर्णी हा सातवाहनांचा अंतिम शासक या ठिकाणी मानला जातो. एकदम बरोबर आहे. यज्ञशील सातकर्णी. यज्ञशील सातकर्ण्याचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या. यज्ञशील सातकर्णीचं जे काही कॉइन सापडलं होतं, त्या कॉइन्समध्ये तो या ठिकाणी त्याच्या कॉइन्समध्ये जहाजाचं चित्र या ठिकाणी आढळतं. म्हणून त्या शासकाला काय म्हणतात? तर व्यापार प्रेमी म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं.
किंवा त्या शासकाला या ठिकाणी जलप्रेमी म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. ठीक आहे ना. आता लक्षात घ्या, यज्ञश्री सातकर्णी आहे, त्याच्या काळामध्ये किंवा त्याने जे काही कॉइन्स काढलं होतं, त्या कॉइन्समध्ये आपल्याला या ठिकाणी काय पाहायला भेटतं, की जहाजाचं चित्र पाहायला भेटतं. म्हणून त्याला व्यापार प्रेमी अथवा जलप्रेमी म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. मोस्ट इम्पोर्टंट. आता याचं उत्तर काय मग? प, ब, क, ड हे योग्य उत्तर आहे हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हे सगळे हे प्रश्न म्हणजे सगळे पर्याय हे याचं राइट आन्सर आहे. ठीक आहे ना. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न मिडीवल इंडियाशी संबंधित आहे बघा. मिडीवल इंडियाशी संबंधित हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो बघा. तर बघा अ, आयोगानं एकदा प्रश्न असा पण विचारला होता बघा तुम्हाला, ते म्हणजे काय अल-बरुनी. अल-बरुनीवर प्रश्न आला, की अल-बरुनीने कोणता ग्रंथ या ठिकाणी लिहिला? अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेला होता, आहे ना? आता तशाच प्रकारचा एक प्रश्न इथं आपण या ठिकाणी विचारलाय बघा. आता इथं प्रश्न विचारलेला आहे, तबाकत-ए-नासिरी, तबाकत-ए-नासिरी या ग्रंथाची निर्मिती खालीलपैकी कोणी केली? मिडीवल इंडियामध्ये जे काही ग्रंथसंपदा आहे, साहित्य आहे, त्याच्यावर थोडंसं काम करून घ्या. कारण तिथे प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे ना? तर बघा, तवाकत-ए-नासिरी या ग्रंथाची निर्मिती खालीलपैकी कोणी केली? असा प्रश्न आहे. मिन्हाज, सिराज, मलिक इसामी, जियासुद्दीन बर्नी आणि इब्न बतुता. तर उत्तर काय? तर मिन्हाज सिराज जो आहे त्यानं या ठिकाणी तबाकत-ए-नासिरी या ग्रंथाची रचना केली. मिन्हाज सिराज जर आपण पाहिलं तर कोणाच्या दरबारामध्ये होता? तर लक्षात असू द्या अल्तमश. ठीक आहे ना? अल्तमशच्या दरबारी कवी या ठिकाणी किंवा दरबारी इतिहासकार मिन्हाज सिराज होता आणि त्यानं तबाकत-ए-नासिरी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. मलिक इसामी फुतुहात उस सलातीन इथे लिहितो बघा. फुतुहात, फुतुहात उस सलातीन, फुतुहात उस सलातीन हा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ हा या ठिकाणी मलिक इसामीनं लिहिला. मलिक इसामी कुठे होता? तर मोहम्मद बिन तुघलकाच्या दरबारामध्ये मलिक इसामी या ठिकाणी आहे, लक्षात असू द्या. त्याचबरोबर जियासुद्दीन बर्नी लक्षात घ्या. तर जियासुद्दीन बर्नीनं काय लिहिलं? तर जियासुद्दीन बर्नीनं या ठिकाणी तारीख-ए-जहानदारी ठीक आहे ना? बघा, इथे लिहितो बघा मी तारीख-ए-जहानदारी. तारीख-ए-जहानदारी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. कोणी लिहिला? तर जियासुद्दीन बर्नीचा ग्रंथ आहे तारीख-ए-जहानदारी. जहांगीर झालं का? हां, सॉरी हां. तारीख-ए-जहानदारी म्हणा. जहानदारी, जहानदारी, जहांगीर नव्हे. तारीख-ए-जहानदारी आणि दुसरा आहे त्याचा तो म्हणजे तारीख-ए-फिरोजशाही. हे 2 महत्वाचे ग्रंथ जियासुद्दीन बर्न लिहिलंय. हा जियासुद्दीन बर्नी पण फिरोजशाह तुघलक आणि मोहम्मद बिन तुघलक यांच्या दरबारात होता. इब्न बतुता आपल्याला माहिती असेल. इब्न बतुता हा कोणाच्या दरबारात आला होता? तर मोहम्मद बिन तुघलकाच्या दरबारामध्ये आला होता आणि त्यानं रहेला हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला लक्षात घ्या. रहेला ठीक आहे. रहेला हा ग्रंथ त्याने या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मोस्ट इम्पोर्टंट हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. रहेला ग्रंथाची रचना ही इब्न बतूताने केली. हा इब्न बतूता हा मोरोक्कोचा प्रवासी होता लक्षात घ्या. ठीक आहे ना. इब्न बतूता हा कुठला प्रवासी आहे? तर मोरोक्को, मोरोक्को या देशातून या ठिकाणी तो आला होता. मोरोक्को या देशातून तो आला आणि त्याच्या आधी जो आला होता मार्को पोलो, तो व्हेनिस शहरातून आला होता. मार्को पोलो कुठे आला होता? तर चेर राज्याकडे आला होता लक्षात घ्या. चोलांच्या दरबारामध्ये आला होता आणि त्यानंतर मग आपल्याला पाहायला भेटतं, की आला कोण? या प्रकारचा इब्न बतूता. इब्न बतूताचं वैशिष्ट्य असं काय, की 1342 ला त्याला चीनमध्ये पाठवलं होतं भारताचा राजदूत म्हणून मोहम्मद बिन तुघलकानं. आणि याचबरोबर या इब्न बतूताला आपल्या राज्याचा मुख्य काझी म्हणून देखील यानं या ठिकाणी नियुक्त केलं होतं. हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. त्याचबरोबर बघा हा एक प्रश्न आहे छोडो भारत चळवळीवर, ठीक आहे ना. छोडो भारत आंदोलनाशी संबंधित हा प्रश्न आहे 66व्या क्रमांकाचा. बघा काय प्रश्न आहे. 1942 च्या छोडो भारत आंदोलनात साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला सहभाग याची माहिती खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये मिळते? बघा काय महत्वाचं आहे. 1942 च्या छोडो भारत आंदोलनात साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला सहभाग याची माहिती कोणत्या ग्रंथातून या ठिकाणी मिळते? आता बघा मूळ मुद्दा असा आहे, जनरली असं आपण म्हणतो की साम्यवादी पक्षाचे जे लोक होते, तर ते 1942 च्या चले चळवळीमध्ये सहभागी नव्हते लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर समाजवादी काँग्रेसचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होते. मात्र काही असे छुप्या पद्धतीने साम्यवादी पक्षाचे लोक या ठिकाणी 42 च्या लढ्यामध्ये सहभागी झाले होते. असं एकंदरीत दिसतं. मग त्याची माहिती कोणत्या ग्रंथातून मिळते? बघा पर्यायामध्ये जिवंत कारतूस, त्याचबरोबर इंडिया फॉर इंडिपेंडन्स, इंडिया विन्स फ्रीडम अशा प्रकारचा हा ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतो. तर त्याचा राइट आन्सर काय?
त्याचं राइट आन्सर आहे जिवंत काडतूस. ठीक आहे ना. आता मुद्दा असा आहे, की हे आहे कोणाचं? जिवंत काडतूस आहे कोणाचं? तर लक्षात घ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ठीक आहे ना. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा हा महत्वाचा या ठिकाणी ग्रंथ आहे. अ, आणि या ग्रंथामध्ये त्यांनी जिवंत काडतूस या ग्रंथामध्ये त्यांनी 1942च्या लढ्यामध्ये साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या प्रकारची माहिती ते या ठिकाणी या ग्रंथात देत आहेत. तर जिवंत काडतूस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मोस्ट इम्पोर्टंट हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. इंडिया फॉर इंडिपेंडन्स हा ग्रंथ कोणाचा आहे मग? इंडिया फॉर इंडिपेंडन्स हा सुभाषचंद्र बोस यांचा ग्रंथ आहे. ठीक आहे ना. सुभाषचंद्र बोस हे जेव्हा अंदमान निकोबारच्या तुरुंगामध्ये होते, त्यावेळेस त्यांनी इंडिया फॉर इंडिपेंडन्स या नावाचा ग्रंथ इथे या ठिकाणी लिहिलेला आहे. इंडिया विन्स फ्रीडम हा ग्रंथ कोणाचा आहे? इंडिया विन्स फ्रीडम. लक्षात घ्या, इंडिया विन्स फ्रीडम हा मौलाना अबुल कलाम आझाद जे आहे, हे मौलाना अबुल कलाम आझाद यांनी इंडिया विन्स फ्रीडम या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया बघा. पुढचा प्रश्न जो आहे, हा फ्लाउड कमिशनशी संबंधित प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो बघा. फ्लाउड कमिशन बघा. आता इथं काय प्रश्न आहे तो आपण नीट समजून घेऊया. फ्लाउड कमिशन. इथं म्हटलेलं आहे, की हां, एकच मिनिट. इथं म्हटलेलं आहे, की फ्लाउड कमिशनच्या रिपोर्टची अंमलबजावणी करण्यासाठी बंगाल प्रांतात खालीलपैकी कोणते शेतकरी आंदोलन सुरू झाले? अशा प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे ना. तर फ्लाउड कमिशन जे आहे, तर त्या फ्लाउड कमिशनच्या रिपोर्टची अंमलबजावणी करण्यासाठी बंगाल प्रांतात खालीलपैकी कोणते आंदोलन सुरू झाले? आता मेन तर काय? फ्लाउड कमिशन माहिती असलं पाहिजे आपल्याला. काय आहे आणि कधी स्थापन झालं फ्लाउड कमिशन? तर लक्षात घ्या, हे फ्लाउड कमिशन 1943 साली या ठिकाणी सुरू झालं. 1943 ला फ्लाउड कमिशनची स्थापना या ठिकाणी झाली आणि या कमिशनच्या रिपोर्ट मध्ये काय होतं? रिपोर्टनी काय सांगितलं, की या कमिशनच्या रिपोर्टमध्ये असं होतं, की जे लोकं ज्या जमिनीवर शेती करत आहे, ती जमीन त्या शेतकऱ्याची मालकीची या ठिकाणी राहील. जमिनीवर अधिकार हा पहिला शेतकऱ्याचा असेल, नंतर या ठिकाणी जमीनदाराचा असेल आणि म्हणून मग शेतकरी जे आहे, ते जमिनीचे मालक या ठिकाणी ठरतील आणि त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी या ठिकाणी जमीनदार जो आहे, त्या जमीनदाराला त्यांनी मिळवलेल्या शेतीचा वाटा म्हणजे जे काही उत्पन्न होईल त्याचा वाटा हा जमीनदाराला या ठिकाणी द्यावा, अशी भूमिका या ठिकाणी फ्लाउड कमिशनमध्ये. थोडक्यात काय फ्लाउड कमिशन एकदम स्पष्टपणे काय फ्लाउड कमिशनची स्थापना यासाठी झाली, की फ्लाउड कमिशन म्हणतं, की अनेक वर्षांपासून जे शेतकरी त्या जमिनीवर शेती करतात, ते शेतकरी त्या जमिनीच्या मूलतः मालक आहे. या प्रकारची भूमिका फ्लाउड कमिशननं इथे या ठिकाणी घेतलेली होती, हे लक्षात घ्या. आणि मग त्या फ्लाउड कमिशनची अंमलबजावणी करण्यासाठी बंगाल प्रांतात जे कमिशन नियुक्त झालं, ज्याला आपण तेभागा आंदोलन किंवा जे आंदोलन सुरू झालं, त्याला आपण तेभागा आंदोलन या ठिकाणी म्हणतो. आता तेभागा आंदोलन काय होतं? तेभागा आंदोलन हे सुरू झालं 1945 ला लक्षात घ्या. 1945 पासून हे तेभागा आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनानं भूमिका काय घेतली, की पूर्वी काय व्हायचं बघा, पूर्वी बटाई नावाचं एक शेतीची पद्धत या ठिकाणी होती. त्याच्यामध्ये काय व्हायचं, की जे कास्तकार शेतकरी आहे, म्हणजे कसाईदार शेतकरी जे आहे, जे दुसऱ्यांची जमीन या ठिकाणी कसण्यासाठी या ठिकाणी घेतात. तर ते शेतकरी जे आहे, हे ते संपूर्ण वर्षभर शेती करणार आणि त्यातला काही आणि शेती केल्यानंतर ते संपूर्ण जो काही अन्नधान्य आहे, ते या ठिकाणी जमीनदाराच्या घरी जाणार आणि जमीनदार काय करणार, जमीनदार 1/3 भाग जो आहे, हा इथे या ठिकाणी कोणाला देणार, तर त्या शेतकऱ्याला या ठिकाणी त्याचा काही वाटा या ठिकाणी दिला जाणार. या तेभागा आंदोलनाने काय सांगितलं? तेभागा आंदोलन म्हटलं, की फ्लाउड कमिशनच्या रिपोर्टनुसार आम्ही शेतीमध्ये घाम गाळतो म्हणजे शेती ही आमच्या मालकीची आहे. शेती कोणाची आहे? जमीन ही कोणाची आहे? तर शेतकऱ्याची आहे. जो शेती या ठिकाणी कसतो त्याची ती जमीन आहे आणि म्हणून मग जेव्हा शेतीचं उत्पन्न निघेल तेव्हा शेतीचे जे काही उत्पन्नातून जे काही धान्य निर्माण या ठिकाणी होईल, तर धान्याची पोती आधी शेतकऱ्यांच्या घरी जाईल आणि त्यानंतर शेतकरी स्वतःला 2/3 वाटा या ठिकाणी घेईल आणि 1/3 वाटा हा जमीनदाराला या ठिकाणी देईल. अशा प्रकारची भूमिका म्हणजे 1/3 वाटा हा जमीनदाराला, 2/3 वाटा हा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळेल. या प्रकारची भूमिका जी आहे, ही तेभागा आंदोलनानं घेतल्याचं दिसून येतं. तर हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. रवी नारायण रेड्डी यांच्या माध्यमातून हा एक महत्वाचा आणि भवानी सिंग सुनील सेन आणि भवानी सेन ठीक आहे ना, हे एक नावं लक्षात घ्या.
सुनील सेन, ठीक आहे ना. सुनील सेन आणि त्याचबरोबर भवानी सेन. तर सुनील सेन आणि भवानी सेन हे या लोकांनी या चळवळीला मदत केली होती लक्षात घ्या किंवा हे लोकं या चळवळीचे नेते होते ते भाग आंदोलनाचं. तर फ्लाउड कमिशनच्या रिपोर्टची अंमलबजावणी करण्यासाठी बंगालमध्ये जे आंदोलन सुरू झालं, त्याला तेभागा आंदोलन म्हटलं जातं आणि या आंदोलनाची मागणी ही होती, की शेतीतील उत्पन्न या ठिकाणी आल्यानंतर त्याचे धान्य आधी शेतकऱ्यांच्या घरी जाईल आणि नंतर त्यातील 1/3 वाटा हा जमीनदाराला दिला जाईल आणि 2/3 वाटा हा शेतकरी या ठिकाणी घेईल. याला म्हटलं जातं तेभागा आंदोलन हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. पुढे बघा हरेका आंदोलन आहे बघा. जागोनंदन हरेका आंदोलन नागालँडच्या पर्वतरांगांमध्ये घेतलेलं आहे. जागोनंद. त्यानंतर त्याच आंदोलनाचं नेतृत्व पुढे जाऊन राणी गायदुल्लिव यांनी या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. पबना आंदोलन जर आपण पाहिलं तर हे पबना आंदोलन कधीचं आहे लक्षात घ्या. तर 1773चं हे पबना आंदोलन आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे दख्खनच्या दंग्यांच्या आधी 1873 म्हणा, ठीक आहे ना. 1873च्या काळामध्ये पबना आंदोलन या ठिकाणी आहे. म्हणजे दख्खन दंग्यांच्या आधी हे आंदोलन या ठिकाणी झालं, पबना आंदोलन. युसुफजाई परगणा आहे बघा बंगालमध्ये. त्या युसुफजाई परगणामध्ये हे पबना आंदोलन या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं. आणि येस मी ते रवी नारायण रेड्डींचं जे नाव बोललो, ते तेलंगणा आंदोलनाचे प्रमुख होते लक्षात घ्या. आहेत तेलंगणा आंदोलनाचे नेते रवी नारायण रेड्डी होते हे लक्षात असू द्या. तर या पद्धतीचा हा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहिला. चलो नेक्स्ट क्वेशन पाहूया आपण. येस. तर लक्षात घ्या ज्या कोण विद्यार्थी मित्रांना ही ₹1 मध्ये लिगसी टेस्ट पेपर सीरीज या ठिकाणी जॉइन करायची आहे. त्यांनी हे जे काही स्कॅनर आहे, तो स्कॅन करा. तुम्हाला लगेच त्या ॲप्लिकेशनची लिंक मिळेल आणि तिथं ₹1 फक्त तुम्हाला पे करायचा आहे. ₹1 पे करून तुम्हाला तिथे या ठिकाणी हे सगळे लेक्चर्स आणि त्याचबरोबर या ठिकाणी सगळे टेस्ट पेपर इझिली या ठिकाणी डाउनलोड करून तुम्हाला या ठिकाणी ते पेपर या ठिकाणी देता येईल. तर जे कोण विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांनी या पद्धतीचा हा स्कॅनर जो आहे तो स्कॅन करून ठेवा. ठीक आहे ना. पुढे बघू आपण चला. तर बघा पुढचा प्रश्न आपण इथे घेऊया. येस पुढचा प्रश्न काय आहे तो नीट समजून घेऊया. खालील अयोग्य जोडी या ठिकाणी ओळखा. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. खालील अयोग्य जोडी ओळखा. आता जोडी कुठली ओळखायची तर अयोग्य ओळखायची बघा. डेव्हिड हेयर आत्मीय सभेच्या बैठकीत उपस्थित राहत होते का? एकदम बरोबर आहे. डेव्हिड हेयर आत्मीय सभेच्या बैठकीस उपस्थित राहत होते. नो डाउट. हेनरी व्हिव्हियन डेरेजिओ बंगाल येथील तरुणांमध्ये राष्ट्रवादी विचारांचा प्रचार-प्रसार केला त्यांनी. एकदम बरोबर आहे. हे पण विधान बरोबर आहे. डेरेजिओ जर आपण पाहिलं, तर यंग बंगाल नावाचं संघटन त्या ठिकाणी चालवतात आहे ना. यंग बंगाल नावाचं संघटन त्यांनी या ठिकाणी चालवलेलं आहे. हेनरी व्हिव्हियन डेरेजिओनी. तर हे पण बरोबर आहे बघा. त्याच नंतर बघा गॉर्डन हॉल जर आपण पाहिला, तर गॉर्डन हॉल अमेरिकन मराठी मिशनचा भारतातील प्रमुख होता. एकदम बरोबर आहे. आपल्याला माहिती असेल अमेरिकन मराठी मिशनचं हेडक्वार्टर हे अहमदनगर या ठिकाणी होतं आहे ना. अहमदनगर या ठिकाणी नगर या ठिकाणी अमेरिकन मराठी मिशनचं हेडक्वार्टर या ठिकाणी आहे आणि इथं पाहायला असं भेटतं याच अहमदनगरमधनं ज्ञानोदय नावाचं वर्तमानपत्र या ठिकाणी सुरू केलं जात होतं. हेनरी व्हॅलेंटाईन हे त्याचे प्रमुख संपादक या ठिकाणी होते. तर हे पण बरोबर आहे. आता यामध्ये चूक काय तर आहे तर हेच आहे चूक म्हणजे ग्रँड डफ. तर ग्रँड डफ स्कॉटिश मिशनरी चर्च कॉलेजची स्थापना करतोय. ठीक आहे ना. म्हणजे आपलं उत्तर कुठलं असेल बरं? कारण इथं अयोग्य विचारलं. तर आपलं उत्तर हे ग्रँड डफ या ठिकाणी असेल. आता ग्रँडफचा काय विषय आहे? तर ग्रँडफ हा माउंट स्टोअर एल्फिन्स्टननं या ग्रँडफला साताऱ्यामध्ये नियुक्त केलं होतं आहे ना. साताऱ्यामध्ये गव्हर्नर म्हणून इथे किंवा रेसिडेंट म्हणून या ठिकाणी नियुक्त केलं होतं कोणाला? या ग्रँडफला. आणि मग या ग्रँडफने काय केलं? प्रतापसिंह महाराज होते साताऱ्यामध्ये, तर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रशासकीय मदत या ठिकाणी केली आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे या ग्रँडफनं हिस्ट्री ऑफ मराठा हा ग्रंथ लिहिला लक्षात घ्या. हिस्ट्री ऑफ मराठा, मराठ्यांचा इतिहास या नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये हा ग्रँडफ मराठा राज्याचं वर्णन करताना म्हणतोय, मराठा राज्य म्हणजे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पेटलेला वणवा आहे. या प्रकारची भूमिका ग्रँडफनं इथे या ठिकाणी मांडलेली आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर ठीक आहे, तर आपल्या प्रश्नाचा राइट आन्सर काय? ग्रँडफ कारण ते चुकीची जोडी आहे. मग इथे लक्षात घ्या, स्कॉटिश मिशनरी चर्च कॉलेजची स्थापना कोणी केली मग? त्याचं उत्तर आहे अलेक्झांडर डफ. ठीक आहे ना. त्याचं उत्तर काय? तर अलेक्झांडर डफ हे लक्षात घ्या. अलेक्झांडर डफ हा स्कॉटिश मिशनरी होता आणि त्याने या ठिकाणी स्कॉटिश मिशनरी चर्च कॉलेजची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढे बघा, खालील वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक यांच्या जोड्या लावा. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतोय.
ठीक आहे ना? बघा नीट समजून घ्या प्रश्न काय आहे आणि त्यानुसार ते आपण या ठिकाणी उत्तर देऊया. खालील वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक यांच्या जोड्या लावा. अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा. प्रश्न बघा अरुणोदय, ज्ञानप्रकाश, ज्ञानदर्शन आणि दिग्दर्शन अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक समोर आहे. आता बघा जेव्हा असा काही प्रश्न विचारला जाईल, तेव्हा काय करायचं जोड्या जुळवायला नेहमी लक्षात घ्या. जी सोपी जोडी आहे ती आधी लावून घ्यायची आणि मग थेट पर्यायामध्ये जायचं आणि मग त्या पर्यायावरनं उत्तर निघतंय का ते प्रयत्न करायचा. आता बघा इथं आपण पाहिलं तर दिग्दर्शन आपल्याला माहितीच आहे. यातली सर्वात सोपी जोडी दिग्दर्शन. दिग्दर्शन हे बाळशास्त्री जांभेकर 1840 साली या ठिकाणी सुरू करतात हे वृत्तपत्र. आधी त्यांचं दर्पण होतं. त्यानंतर दिग्दर्शन त्यांनी सुरू केलं. मग ड बघायचं डायरेक्ट. ड मध्ये एक 4 कुठे आहे तर इथे आहे. आलं का लक्षात? लगेच उत्तर तुमचं बरोबर आलं आहे की नाही? अशा पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी थोडंसं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. तर अरुणोदय म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला राइट आन्सर. मग अरुणोदय कोणी स्थापन केलं? तर लक्षात घ्या काशीनाथ विष्णू फडके यांचं आहे. तर लक्षात घ्या हे वर्तमानपत्र 1862 साली या ठिकाणी सुरू झालं आणि विशेष म्हणजे ठाण्यामधनं त्या ठिकाणी हे वर्तमानपत्र सुरू केलं गेलं. ठाण्यातून निघालेलं पहिलं मराठी वृत्तपत्र हे अरुणोदय या ठिकाणी होतं हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर ज्ञानप्रकाश जर आपण पाहिलं तर कृष्णाजी कानडे यांचं, दिग्दर्शन जर आपण पाहिलं तर भाऊ महाजन यांचं या ठिकाणी ज्ञानदर्शन जर आपण पाहिलं तर ते भाऊ महाजन यांच्या ठिकाणी आहे. दिग्दर्शन हे बाळशास्त्री जांभेकरांच्या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. अरुणोदय काशीनाथ विष्णू फडके, ज्ञानप्रकाश कृष्णाजी कानडे यांचं हे वर्तमानपत्र 1849 साली होतं लक्षात घ्या. ज्ञानप्रकाश ठीक आहे ना. कृष्णाजी कानडे यांचा आणि त्याचबरोबर आहे सॉरी ज्ञानदर्शन ते म्हणजे भाऊ महाजन यांचं. भाऊ महाजन यांनी ज्ञानदर्शन हे 1854 साली या ठिकाणी सुरू केलं. त्याच्या आधी धूमकेतू वर्तमानपत्र होतं 1853 ला आणि 1854 ज्ञानदर्शन आणि मग नंतर 1840 दरम्यान बाळशास्त्री जांभेकरांचं वर्तमानपत्र आहे. ते म्हणजे दिग्दर्शन. ठीक आहे ना. परत एकदा सांगतो ज्या कोण विद्यार्थ्यांना ₹1 मध्ये ही टेस्ट पेपर लीगसी टेस्ट पेपर सीरीज जॉइन करायची आहे, त्यांनी हे स्कॅनरवरनं या ठिकाणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून ही बॅच या ठिकाणी जॉइन करा. ₹1 मध्ये ऑल तुम्हाला टेस्ट पेपर इथे या ठिकाणी मिळून जातील. 10 क्वेशन पेपर आपण याच्यामध्ये घेत आहोत लक्षात घ्या. ठीक आहे ना. चलो पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. ठीक आहे ना. पुढचा प्रश्न आपण पाहूया. आता बघा हा प्रश्न आहे असहकार चळवळीशी संबंधित. ठीक आहे ना. प्रश्न काय आहे तो आधी आपण वाचून घेऊ आणि मग नंतर आपण या प्रश्नाचं राइट आन्सर या ठिकाणी सुरू करू. पाहूया. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे? इथं म्हटलेलं आहे, की असहकार चळवळ सुरू करण्यामागे खालीलपैकी कोणत्या घटना कारणीभूत होत्या? असहकार चळवळ सुरू करण्यामागे कोणत्या घटना कारणीभूत होत्या? असा प्रश्न आहे. आता असहकार चळवळ सुरू करण्यामध्ये कोणत्या घटना कारणीभूत होत्या? तर रौलट कायदा पहा. हा रौलट कायदा कधी केलेला होता? 1918 ला सुरू केला होता. आपल्याला माहिती आहे रौलट कायद्यालाच आपण काय म्हणतो? काळा कायदा म्हणतो. काळा कायदा का बरं म्हटलं जातं? कारण या कायद्यामध्ये कोणालाही विना चौकशी, विना वॉरंट अटक करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला आणि म्हणून मग या कायद्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी सत्याग्रह सभा या ठिकाणी सुरू केली आणि ज्या सत्याग्रह सभेच्या दरम्यानच या ठिकाणी काय झालं? जालियनवाला बाग कांड या ठिकाणी घडलं गेलं आणि मग जालियनवाला बाग आणि त्याचा बदला घेण्यासाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा रौलट कायदा रद्द करण्याच्या उद्देशानं पण या प्रकारचा असहकार चळवळ त्या ठिकाणी सुरू करण्यात आली. म्हणजे कोणती घटना कारणीभूत होत्या? तर ही घटना कारणीभूत होती का? तर येस ही घटना होती. कारण हा काळा कायदा रद्द करायचा होता. इंग्रज सरकारला हा धडा द्यायचा होता. दुसरं बघा, पहिल्या महायुद्धानं वाढलेली महागाई. आता पहिल्या याच काळात झालं होतं आहे ना. आपण पाहतो बघा 14 ते 1918 या दरम्यान जागतिक महायुद्ध झालं पहिलं आणि त्यानंतर जागतिक महागाई देखील मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळं देखील या ठिकाणी असहकार चळवळ इंग्रज सरकारच्या विरोधात सुरू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. ब्रिटिशांविरुद्ध वाढता असंतोष लोकांच्या मनामध्ये होता लक्षात घ्या. आता बघा 1919 चा कायदा निर्माण केला. त्या कायद्याच्या माध्यमातून भारतीयांना स्वराज्य मिळालं का? तर नाही मिळालं. तर फक्त डायरकी दिली गेली. द्वैध शासन व्यवस्था इथं लागू केली. जालियनवाला बागची घटना याच काळामध्ये या ठिकाणी झाली. महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली. रौलट कायदा या ठिकाणी आणला. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष हा वाढतच या ठिकाणी होता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य म्हणा इथं आवश्यकता झाली फक्त इथं हिंदू-मुस्लिम ऐक्याची आवश्यकता. तर हे पण एक कारण या ठिकाणी होतं. म्हणजे कोणत्या घटना कारणीभूत होत्या? तर या चारही घटना कारणीभूत होत्या. कारण आपल्याला माहिती आहे, की तुर्कस्तानच्या खलिफाचं राज्य इंग्रजांनी उलथावून टाकलं होतं आणि म्हणून मग भारतीय मुस्लिमांच्या मनामध्ये
इंग्रजांच्या बद्दल या ठिकाणी अस्वस्थता त्या ठिकाणी होती, असंतोष होता आणि म्हणून ते भारतामध्ये खिलाफत चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करत होता. आणि मग या काळामध्ये हिंदू मुस्लिमांचं जर ऐक्य झालं, तर भारतीय राष्ट्रीय चळवळीला एक मोठी गतिशीलता प्राप्त होऊ शकते, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी होता. आणि म्हणून मग याचं राइट आन्सर काय? अ, ब, क, ड योग्य आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना? या पद्धतीचा हा प्रश्न आपण इथं पाहिला. चलो नेक्स्ट क्वेशन आता पाहूया आपण. आता बघा हा एक प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधितच प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो बघा. आता प्रश्न काय आहे तो नीट समजून घेऊ. समाज सुधारकांवर हा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो बघा. प्रश्न काय बघा. खालील वर्णनावरून योग्य पर्याय या ठिकाणी ओळखा. अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. इथं दिलंय बघा. सोसायटी फॉर सोशल रिफॉर्म या संघटनेची स्थापना केली. त्यांनी सोसायटी फॉर सोशल रिफॉर्म या संघटनेची स्थापना केली. मद्रास प्रांतात त्यांनी ब्राह्मो मंदिराची उभारणी केली. म्हणजे मद्रासचे कोणतरी समाज सुधारक आहे, हे लक्षात असू द्या. राजशेखर चरित्र हे तेलुगू भाषेतील पहिली कादंबरी त्यांनी या ठिकाणी लिहिली आणि विवेकवर्धिनी हे स्त्री शिक्षणासाठी वृत्तपत्र त्यांनी या ठिकाणी सुरू केलं. तर अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाचे पर्याय आपण या ठिकाणी वाचून घेऊया. प्रश्नाच्या पर्यायामध्ये जर आपण बघितलं, तर काय वीरेशलिंगम पंतोलू, पट्टाभी सीतारामय्या, चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणजे श्री राजगोपालचारी ज्यांना राजाजी म्हटलं जातं आणि श्रीनिवास अय्यंगार सगळेच मद्रासचे दक्षिण भारतातील नेते आहेत. तर त्याचा राइट आन्सर काय? तर आहे वीरेशलिंगम पंतोलू लक्षात घ्या. वीरेशलिंगम पंतोलू यांना दक्षिणेकडचे राजाराम मोहन राय म्हणून देखील संबोधलं जातं लक्षात घ्या. याच वीरेशलिंगम पंतोलू यांनी आपल्या मुलाचा एका विधवेसोबत या ठिकाणी विवाह लावला. यांनी सोसायटी फॉर सोशल रिफॉर्म या संघटनेची स्थापना या ठिकाणी केली. यांनी त्या ठिकाणी राजशेखर हे तेलुगू भाषेतील पहिली कादंबरी या ठिकाणी लिहिली. यांनी ब्राह्मो समाज मंदिराची स्थापना दक्षिणेकडे या ठिकाणी केली आणि विवेकवर्धिनी हे स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेलं वर्तमानपत्र यांनी चालवलं. याचबरोबर यांच्या संदर्भामध्ये अजून एक नाव लक्षात घ्या, हास्य संजीवनी. ठीक आहे ना? तर हास्य संजीवनी या नावाचं देखील वर्तमानपत्र हे विरेचलिंगम पंतोलू या ठिकाणी यांनी सुरू केलेलं होतं. हा पण महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आता लगेच पाहूया आपण. येस 71 झाले ना इथं 72 येस. आता 72वा प्रश्न आपण पाहूया. ठीक आहे ना? हां, येस दिसतोय ना सर्वांना बघा. आता बघा इथं म्हटलेलं आहे डॅश डॅश या पत्रासाठी संपादक पाहिजे. पगाराच्या मोबदल्यात 2 तूप न लावलेल्या चपात्या, 1 ग्लासभर थंड पाणी मिळेल आणि प्रत्येक संपादकीय लेखाबद्दल 10 वर्षाची सुट्ट मजुरी. वरील जाहिरात खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रात आली होती? याचं उत्तर काय? स्वराज्य, काळ, गदर आणि क्रांती. तर लक्षात याचं उत्तर आहे स्वराज्य. तर स्वराज्य या वर्तमानपत्रामध्ये या पद्धतीची बातमी या ठिकाणी आली होती. तर स्वदेशी चळवळ जी आहे ना, 1905 ते 1908 या दरम्यान जी स्वदेशी चळवळ या ठिकाणी सुरू झाली, त्यातलं हे महत्वाचं वर्तमानपत्र होतं. नाव नीट लक्षात घ्या. शांतीनारायण भटनागर यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलं. आणि लक्षात घ्या, या स्वराज्य वर्तमानपत्रामध्ये जेव्हा-जेव्हा संपादकीय लेख लिहिला गेला इंग्रज सरकारच्या विरोधात, तेव्हा-तेव्हा इंग्रजांनी त्या संपादकाला अटक केलेलं आहे. आणि म्हणून मग लड्डूराम नावाचे एक संपादक होते. त्यांनी या प्रकारची जाहिरात दिली, की या पत्रासाठी संपादक हवे आहे. ज्याला पगाराच्या मोबदल्यात 2 तूप न लावलेल्या चपात्या, रोट्या मिळतील. एक एक ग्लासभर थंड पाणी मिळेल आणि प्रत्येक संपादकीय लेखाबद्दल 10 वर्षाचा तुरुंगवास या ठिकाणी मिळेल. या प्रकारची भूमिका तिथे या ठिकाणी घेतली गेली होती. हा मुद्दा लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. आता बघा डिसेंबर 73वा प्रश्न बघा. डिसेंबर 1930 रोजी बंगालच्या रायटिंग बिल्डिंगवर खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकानं बॉम्ब हल्ला केला? कोणत्या क्रांतिकारकानं बंगालच्या रायटिंग बिल्डिंगवर बॉम्ब हल्ला या ठिकाणी केला? 1930 साली ही घटना दिलेली आहे. भूपेंद्रनाथ दत्त, वीरेंद्र कुमार चट्टोपाध्याय, दिनेश गुप्ता आणि त्याचबरोबर बरिंद्र कुमार घोष अशा प्रकारचे पर्याय आहे. राइट आन्सर लक्षात घ्या. राइट आन्सर आहे दिनेश गुप्ता. ठीक आहे ना? दिनेश गुप्ता आणि बादल गुप्ता असे 2 महत्त्वाचे बंधू होते. त्यांनी या रायटिंग बिल्डिंगवर डिसेंबर 1930 रोजी या ठिकाणी हल्ला केला होता. हे लक्षात असू द्या. लक्षात असू द्या, की हे दिनेश गुप्ता आणि बादल गुप्ता जे होते, हे युगांतर समितीचे कार्यकर्ते होते, जी सुभाषचंद्र बोसनी 1924-25 च्या दरम्यान या ठिकाणी स्थापन केले होते. त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते होते. एक होते गोपीनाथ साहा पण होते आणि त्याचबरोबर या ठिकाणी दिनेश गुप्ता आणि बादल गुप्ता पण होते. गोपीनाथ साहानं तेगाडची हत्या केली बघा.
आणि या दिनेश गुप्ता आणि बादल गुप्तांनी काय केलं, रायटिंग बिल्डिंगवर या ठिकाणी हल्ला या ठिकाणी चढवलेला आहे. रायटिंग बिल्डिंगचं काय वैशिष्ट्य, तिथं बंगालचा गव्हर्नर जनरल या ठिकाणी राहत होता. हा मुद्दा लक्षात असू द्या. ठीक आहे ना. या पद्धतीचा मुद्दा हे लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता बघा हा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. योग्य जोडी ओळखा असं दिलेलं आहे. बक्सार युद्ध बघा. बक्सार युद्ध कोणाकोणात झालं? तर मीर जाफर विरुद्ध रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झालं. असं म्हटलेलं आहे इथं. आता ह्याच्यात बघायचं आपल्याला ही योग्य जोडी. बक्सर युद्ध मीर जाफर विरुद्ध रॉबर्ट क्लाइव्ह झालं का? नाही. तर कोणामध्ये झालं? तर मीर कासिम होता बघा. बक्सरच्या युद्धामध्ये मीर कासिम होता. विरुद्ध कोण होता? तर या ठिकाणी हेक्टर मनरो होता आहे ना. हेक्टर मनरो या पद्धतीचं हे युद्ध आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. दुसरं बघा, वॉन-डी-वॉशचं युद्ध. वॉन-डी-वॉशचं युद्ध जर आपण पाहिलं, तर कधीचं आहे? 1760 सालचं युद्ध आहे वॉन-डी-वॉशचं युद्ध. त्याच्यामध्ये दिलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी. तर हे बरोबर आहे ना? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. तर राइट आन्सर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे ना? या पद्धतीचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर बेदरा युद्ध आहे बघा, बेदरा. बेदरा युद्ध कधीचं आहे? 1759 च्या ठिकाणी आहे. कोणाविरोधात आहे? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध डॅनिश नाही, तर कोण आहे? तर डच आहे, है ना? तर डच आहे बघा, डॅनिश नाही. तर डॅनिश लोकांनी तर भारतीय राजकारणामध्ये हस्तक्षेपच या ठिकाणी केला नाही. तर राइट आन्सर काय? तर पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं राइट आन्सर आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे ना? चलो पुढचा प्रश्न जर आपण इथे पाहूया, तो काय आहे? पहावा आता. आता बघा, पुढचा प्रश्न आता आपण पाहूया बघा. इथं दिलं योग्य जोड्या जुळवा. अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो बघा. योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे ना? इथं दिसून येत हां. योग्य जोड्या जुळवा. आता बघा कन्हेरी बुद्ध विहार, त्याचबरोबर नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ आणि तक्षशिला विद्यापीठ अशा प्रकारचे हे विद्यापीठ यांचे समोर त्यांच्या महत्त्वाचे वैशिष्ट्य असं विचारलेलं आहे. आता कन्हेरी बुद्ध विहार इथं बघूया, फाहियान या चिनी प्रवासानं भेट दिली. त्याचबरोबर धर्मपालच्या शासन काळात निर्माण झालं. राष्ट्रकूट शासकांच्या काळात निर्माण झालं आणि कुमारगुप्ताच्या काळात बांधलं गेलं. तर कुमारगुप्ताच्या काळात काय बांधलं गेलं? तर नालंदा विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी झाली. एकदा क्यू आला होता कुमारगुप्तावर लक्षात घ्या. तर नालंदा विद्यापीठ कुमारगुप्ताच्या काळामध्ये निर्माण झालं. आता बघा, म्हणजे काय लक्षात घ्या, जे सोपं आहे ना जोडी ती पहिल्यांदा लावून घ्यायची. नालंदाच्या संदर्भात बचं चौथं, 2 ठिकाणी बचं चौथं आहे बघा. ठीक आहे, चला कन्हेरी बुद्ध विहार पाहूया. कन्हेरी बुद्ध विहार राष्ट्रकूट शासकांच्या काळात निर्माण करण्यात आलं. चं तिसरं आहे. म्हणजे लगेच लक्षात येतं पर्याय क्रमांक 4 हे राइट आन्सर आहे. ठीक आहे. कन्हेरी बुद्ध विहार राष्ट्रकूट शासकांच्या काळात निर्माण करण्यात आलं. विक्रमशिला विद्यापीठ धर्मपालच्या शासन काळामध्ये निर्माण झालं आणि फाह्यांनं तक्षशिलेला भेट या ठिकाणी दिलेली होती. या पद्धतीचं राइट आन्सर पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी इथे लक्षात असू द्या. मोस्ट इम्पोर्टंट हा पण प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. चलो पुढचा प्रश्न आता आपण पटकन पाहूया. येस, पुढचा प्रश्न काय आहे? तो आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया बघा. आता बघा, इथे काय दिलेलं आहे या प्रश्नामध्ये 76 क्रमांकाचा प्रश्न आय थिंक सो हा शेवटचा असावा. पाहूया आपण. तर आपल्या लंडनच्या प्रवासात लोकमान्य टिळकांनी फेबियन सोसायटीच्या सदस्यांसमोर अनेक भाषणं करून आपली प्रखर मते मांडली. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं टिळकांच्या बाजूनं इंग्लंडमधील विचारवंतांची मनं वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला? कोणत्या कोणत्या संपादकानं किंवा कोणत्या इथे काय म्हटलेलं आहे कोणत्या व्यक्तीनं जो पत्रकार होता लक्षात घ्या. ज्यानं टिळकांच्या बाजूने इंग्लंडमधील विचारवंतांची मतं वळवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतली. एडगर्ड वॉलिस, बर्नार्ड शॉ, सिडनी वेब आणि वेब मिलर. ठीक आहे ना. आता बघा इथं लक्षात घ्या. हा वेब मिलर जर आपण बघितलं ना, तर यानं काय केलं, यानं दांडी यात्रा जेव्हा सुरू होती महात्मा गांधींची दांडी यात्रा, धरसणा सत्याग्रह, दांडी यात्रा, तर त्याचे पूर्णपणे वृत्तांत वेब मिलरनं हे त्या ठिकाणी प्रसिद्धीस आणलेले होते, हे लक्षात घ्या. बर्नार्ड शॉ आणि त्याचबरोबर या ठिकाणी सिडनी वेब हे कोण होते? तर लक्षात घ्या, हे ब्रिटनमधले या ठिकाणी समाजवादी विचाराचे पुरस्कर्ते होते. ब्रिटनमधले समाजवादी विचारवंत आणि याच दोघांनी बर्नार्ड शॉ आणि सिडनी वेब यांनी फेबियन सोसायटीची स्थापना या ठिकाणी केली होती, हे लक्षात घ्या. फेबियन सोसायटी ही 1918 ला स्थापन झाली, लक्षात घ्या. समाजवादी मूल्य जे होती, ती समाजवादी मूल्य समाजामध्ये प्रसारित करण्यासाठी फेबियन सोसायटीची स्थापना झाली आणि टिळक जेव्हा लंडनला गेले, तेव्हा या फेबियन सोसायटीच्या विद्वानांसमोर त्यांनी अनेक भाषणे या ठिकाणी केली होती, लक्षात घ्या.
पण तो कोण पत्रकार होता, ज्या पत्रकारानं टिळकांच्या बाजूनं इंग्लंडमधील विचारवंतांची मनं वळवली. त्याचं नाव होतं एडगर वॉलिस. नाव नीट लक्षात घ्या. एडगर वॉलिस हे त्याचं रायटर सर. एडगर वॉलिसचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? तर याच एडगर वॉलिसनं लक्षात घ्या, महायुद्ध समाप्त झाल्यानंतर, पहिलं जागतिक महायुद्ध समाप्त झाल्यानंतर 1919 ला पॅरिसमध्ये 1919 ला पॅरिसमध्ये या ठिकाणी जागतिक शांतता परिषद भरवण्यात आली. तर त्या जागतिक शांतता परिषदेमध्ये भारतातून काही लोकं गेले होते. त्यात महात्मा गांधी पण होते आणि लोकमान्य टिळक देखील या ठिकाणी होते पॅरिसच्या जागतिक शांतता परिषदेत. मात्र ब्रिटिश सरकारने पॅरिसमध्ये जाण्यापासून लोकमान्य टिळकांचा व्हिसा नाकारला. त्यांना जाऊ दिलं नाही आणि म्हणून मग लोकमान्य टिळकांच्या वतीनं हा या ठिकाणी एडगर वॉलिस या ठिकाणी गेला होता आणि या एडगर वॉलिसनं तिथं टिळकांनी लिहून दिलेलं भाषण जे आहे टिळकांच्या वतीनं वाचून दाखवलेलं होतं. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. 1919च्या पॅरिस जागतिक शांतता परिषद जी होती, त्यात गांधीजी गेले, जस्टिस तय्यबजी या ठिकाणी गेले. मात्र या ठिकाणी टिळकांना जाण्याची परवानगी नाकारली गेली आणि त्यावेळेस मग एडगर वॉलिसनंच टिळकांचं प्रतिनिधित्व इथे या ठिकाणी केलेलं आहे. या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळून जाते. ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीचे हे सगळे प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर जे कोण विद्यार्थी मित्रांना ही लिगसी टेस्ट पेपर सीरीज या ठिकाणी जॉइन करायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या ₹1 मध्ये ही संपूर्ण टेस्ट पेपर सीरीज तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होत आहे. तर ज्यांना कोणाला ही टेस्ट पेपर सीरीज या ठिकाणी जॉइन करायची आहे, त्यांनी तो जो स्कॅनर आहे तर त्या स्कॅनरवर इथे या ठिकाणी दाखवतो तुम्हाला तो स्कॅनर कुठे गेला? स्कॅनर हां, इथे आहे बघा. तर हा जो स्कॅनर आहे, त्या स्कॅनरवर जाऊन तुम्ही या ठिकाणी स्कॅन करा आणि ही टेस्ट पेपर सीरीज या ठिकाणी जॉइन करून घ्या. ठीक आहे मित्रांनो? तर थांबूया मग आपण आज आजच्या सेशनला थांबूया. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये नवा क्वेशन पेपर घेऊन, नवं एक्सप्लेनेशन घेऊन. ठीक आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.